स्ट्राईक एंडला संकेत असेल. चांगला फटका चेंडूला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. 1ने अकाउंट ओपन झालेलं आहे गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघाचं. एक धाब्याने ऑफ द मार्क झालेला आहे बॅटर संकेत घोषे. बॉलर तयार. आता मात्र बॅटची चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअर प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. फटका मात्र खेचायचा होता ऑनसाइडच्या दिशेने, परंतु चेंडू बॅटची एज लागून सरळ निघून गेला होता डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 3 वर आता मात्र पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 3. धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज सनील सावरे. षटकातील 3रा बॉल असेल. फुलटॉस बॉल हॅमर करण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली डीके होता, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. चांगला बॅकअप झालेला आहे आणि तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. फटका मात्र चांगला होता आणि तितका चांगला बॅकअप मिळालेला आहे ऑनसाइडच्या दिशेने. आता मात्र बॅटची चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. अतिशय सावध आणि संतगतीने सुरुवात करतायत 2 बॅटर संकेत अँड निलेश. ओपनिंग पेयर्स आहेत आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघाचे. त्यांच्या माध्यमातून चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मैदानाच्या आतमध्ये हा प्रकार बॉल हुक करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा आलेला वाईड. 51च्या स्वरूपामध्ये धाव खर्च करतोय बॉलर सनील सावरे. संघाची धावसंख्या 8 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 8 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. यावेळेस फुल टॉस बॉल. चेंडू जाईल पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. सुरुवात मात्र खराब केलेली आहे बॉलर सनील याने. भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. एकंदरीत 5 बॉलमध्ये खर्च केलेले आहेत. संघाची धावसंख्या 10 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. कुठे ना कुठे कमबॅक करावे लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा ओव्हर आहे. त्या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च करतोय बॉलर सनील सावरे. चांगल्या लाईन चांगला लेंथ मध्ये बॉलिंग करावी लागेल या बॉलरला सनील याला. अतिशय सुंदर सुरुवात धावांची उभारणी केलेली आहे. पहिल्या 5 बॉलमध्ये संकेत अँड निलेश या 2 बॅटरने प्रारंभिक बल्लेबाज आहेत. त्यांच्या माध्यमातून या पहिल्या 5 बॉलमध्ये चांगली सुरुवात त्याने आपल्या संघाकरता केलेली आहे. कमबॅक करावे लागेल बॉलर सनील याला. चांगला बॉलर आहे जीवदानी 11 बॉलिंग संघाचा, परंतु तो यावेळेस भरपूर धावा खर्च करताना दिसतोय. पहिल्या 5 बॉलमध्ये चांगली बॉलिंग चांगले क्षेत्ररक्षण करावे लागेल. समोरच्या संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखायचं असेल तर नक्कीच चांगलं कार्य करावे लागेल. सनील तयार. षटकातील शेवटचा बॉल असेल. टॉस बॉल. चेंडू ऑनसाइडला वळवला. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एक धाव मात्र मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावर 11 धावा लागल्या गेलेल्या आहेत. चांगली सुरुवात करून दिलेली आहे. 2 बॅटर आपण पाहतोय. संकेत त्यानंतर निलेश हे 2 प्रारंभिक बल्लेबाज आहेत. चांगली बॅटिंग ते करत आहेत आपल्या संघाकरता. चांगला पाया त्यांच्या माध्यमातून रचला गेलेला आहे. नक्कीच आता मात्र येणाऱ्या 3 षटकामध्ये चांगल्या प्रकारे बॅटिंग करतील आपल्या संघाकरता. आता आपण पाहणार आहोत बॉलिंग संघाच्या माध्यमातून
षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरता करता अमोल तळेकर हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. अमोल तळेकर याचा विचार केला तर नक्कीच मागच्या सीझन मध्ये सोनसरी ट्रॉफी मध्ये चांगली कामगिरी केली होती. या बॉलरने अष्टपैलू कामगिरी केली होती त्या स्पर्धेमध्ये, परंतु आज दुसरा दिवस आहे, नवीन दिवस आहे. त्याच्या विपक्षामध्ये वेगळा संघ आहे. पहिलाच बॉल सुरेख चेंडूच्या हाताळणी, चेंडू जाईल डॉट. आता मात्र चांगला कमबॅक, चांगली सुरुवात केलेली आहे बॉलर अमोल याने. ऑफस्टंपच्या दिशेने चेंडू मूव्ह केला होता आणि बॅटर आपण जर पाहिलं तर नक्कीच निलेश याचा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये, चेंडू चेंडू जाईल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावन करता षटकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर फटका. हाफ ट्रॅकर बॉल चेंडूच्या हाताने केली होती आणि त्या बॉलला बॅकफूट वरती येऊन हुक करतोय, चेंडूला पाठवतोय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावन करता षटकार आलेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु चेंडू निघून जाईल यावेळेस डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये प्राप्त होतील. बॅटर निलेश याला चांगली बॅटिंग करतोय बॅटर निलेश दिवा. चांगला खेळाडू आहे या संघाचा. गावदुबे स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघाचा चांगला बॅटर आहे. त्याच्या माध्यमातून नक्की जर पाहिलं आता मात्र या ओव्हरमध्ये चांगल्या धावांची उभारणी तो करत आहे आपल्या संघाकरता. संघाची धावसंख्या धावफलकावर 19 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 19 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर षटकातील चौथा बॉल असेल. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, स्लोअर वनचा मारा केला होता, बॅटरला रीड केलं होतं, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट लवकर फिरली होती आणि चेंडू सरळ आपण जर पाहिलं तर नक्कीच शरीराचा वेध त्याने घेतला होता. डॉट डिलिव्हरी, चांगला कमबॅक अमोलच्या माध्यमातून झालेला आहे या बॉलवरती. यावेळेस पुन्हा एकदा काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये, सुपर बॉलिंग, चांगला कमबॅक, गती थोडीशी कमी लागतोय. यावेळेला जर पाहिलं तर नक्कीच निलेश याचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो पुन्हा एकदा बीट झालेला आहे. 5 चेंडू टाकून झालेले आहेत, 8 धावा खर्च केलेल्या आहेत बॉलर अमोल याने. षटकातील शेवटचा बॉल असेल. आता मात्र सुंदर फटका, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, सुंदर कॅच, फलंदाज होईल बाद तो म्हणजे निलेश. बॅक टू द पॅव्हेलियन, गॉन. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय विजयदीप कोपरेपाडा पुरस्कृत आई महामाई देवी चषक स्पर्धेचा दुसरा दिवस. सकाळचं सत्र चालू आहे. पहिला मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, जीवदानी 11 बोलिंज वर्सेस आई गावदेवी भेंडीपाडा बी. आता मात्र न्यू बॅटर एंटर होईल लहू घोषे. नॉन स्ट्राइक एंडला असेल तर स्ट्राइक एंडला संकेत घोषी याला आपण पाहणार आहोत. त्यानंतर बॉलिंग संघाच्या माध्यमातून संजू नम हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. तिसरं षटक, षटकातील पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने. या वेळेला जर पाहिलं तर ऑप्शनच्या खूपच बाहेर अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर निघून गेलेला आहे आणि पंचांचा इशारा आलेला आहे वाईट. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या इकडे पुढे सरकली जाईल, पोहोचली जाईल 20 या आकड्यावरती. चांगले स्कोरिंगचं काम आजच्या दिवसाच्या माध्यमातून राज शर्मा आमच्या जोडीला नक्कीच जॉईंट आहेत. पहिल्या दिवसामध्ये देखील चांगलं कार्य केलं होतं राज यांनी. आता मात्र चेंडू जाईल डॉट, चांगला कमबॅक,
करण्याचा प्रयत्न संजू करतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉलर आहे या संघाचा. यावेळेस हा प्रकार बॉल कट करण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन खराब, दिशा खराब आणि संघाची सुद्धा दशा खराब झालेली आहे या बॉल वरती. एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. एक चेंडू मध्ये नक्कीच 2 धावा खर्च करते बॉलर संजू नम. चांगला कमबॅक करावा लागेल कारण भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत मागील 2 ओव्हर मध्ये. त्या ओव्हरची भरपाई करावी लागेल या बॉलरला. चांगला लाईन, चांगला लेंथ मध्ये बॉलिंग करणं गरजेचं आहे. आता मात्र सुंदर लाईन अँड लेंथ खेळायचं होतं ऑन साइडच्या दिशेने. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू सैल या वेळेला निर्धाव. संकेत घोषे याला पण पाहतोय. यंग टॅलेंट, अपकमिंग यंगस्टर आहे. नक्कीच त्याच्याकडे अनुभवाची कमी असेल परंतु क्षमता, गुणवत्ता भरपूर आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल बॅटर संकेत याला. आता मात्र चांगला फटका, बॅटची एज, चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न परंतु आउटफील्ड थोडंसं खराब आहे. आणि आपण जर पाहिलं तर नक्कीच 100% देण्याचा प्रयत्न करतायत बॉलिंग संघाचे खेळाडू. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या 23 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 23 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 3 चेंडू टाकून झाले आहेत या षटकातील. आता मात्र सुरेख चेंडूची हाताळणी. चेंडू पडला तर थोडासा खाली राहिला गेला. बॅट थोडीशी वरून फिरली गेली आणि बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू जाईल. आता मात्र डॉट. या ओव्हर मध्ये सुरेख बॉलिंग करतोय बॉलर संजू नम. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. आता मात्र चांगला फटका, चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावाने सांघिक धावसंख्या 25 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 25 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आपण पाहतोय. आई महामाई देवी चषक स्पर्धेचा दुसरा दिवस चालू आहे. सुंदर स्पर्धा, सुंदर मैदान आपण पाहतो. या स्पर्धेच्या माध्यमातून संजू नम षटकातील शेवटचा बॉल असेल. चांगला कमबॅक त्याच्या माध्यमातून राहिलेला आहे या 5 बॉल मध्ये. यामुळे सुंदर फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. जतीन याच्या माध्यमातून चुकी झालेली आहे. भरपूर चेंडू उंच उडाला होता परंतु सूर्याची किरणे डोल्याच्या समोर आलेली आहेत जतीन याच्या आणि तो झेल यावेळेला ड्रॉप झालेला आहे. जीवनदान मिळालं जाईल बॅटर संकेत याला आणि हे 1 धाव मात्र कंप्लीट केले जाईल. संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. षटक संपलेल्या तिसरं. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 26 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आपल्याकडे नक्कीच वेळ आहे. तत्पूर्वी जाऊया डीजे यांच्याकडे, ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. अंतिम षटक हाताळण्याकरता आकाश बेलके हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल असेल. आता मात्र चेंडूला कट करण्याचा प्रयत्न रनआउटसाठी पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. फटका मात्र तितकासा प्रॉमिसिंग नव्हता आणि एक सिंगल धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये आता आपण पाहणार आहोत बॅटर बाद आहे किंवा बॅटर सेफ आहे. दुसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. नक्कीच चेतन पडवले आहेत ॲज अ थर्ड अंपायर म्हणून आपलं डिसिजन देतील.
डिसिजन अजून सुद्धा पेंडिंग आहे. नक्कीच थोडंसं रिस्की आहे आणि बारकाईने लक्ष घालतील पंच. जो काही निर्णय येत त्यांचा असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवतील. नक्कीच अतिशय दक्ष पंच आहेत चेतनजी पडवळे. यस, फलंदाज बाद असेल. फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये मिस्टर संकेत घोषे. संकेताचा विचार केला नक्कीच चांगली बॅटिंग त्याने केली. सिंगल डबल या साह्याने नक्कीच चांगला धावा त्याने बनवलेला आहेत. एकंदरीत सहा धावा त्याने बनवलेले आहेत आणि तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. त्याच्या जाग्यावर न्यू बॅटर एंटर होईल. आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी संघाच्या माध्यमातून रोशन घोषे. रोशन आलेला आहे. नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला लहू याला आपण पाहणार आहोत. आकाश तयार. आता मात्र हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली गोलंदाज. कॅच मात्र ड्रॉप झालेला आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातंय क्रिकेटच्या पटलावरती, परंतु पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालेला आहे. नक्कीच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय बॉलिंग संघाच्या माध्यमातून. या बॉलला जर पाहिलं तर सहज आणि सोपा झेल धरतीला दान दिलेला आहे बॉलर आकाश याने. या अगोदर जतीनने कॅच सोडला होता. आता मात्र आकाशने कॅच मात्र ड्रॉप केलेला आहे. नक्कीच पाहावं लागेल कशा प्रकारे या कॅचची भरपाई करतील बॉलिंग संघाचे खेळाडू. आकाश तयार. षटकातील तिसरा बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका. हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. सुंदर झेल. फलंदाज होईल बाद. तो म्हणजे लहू. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. वेलकम विजयजी भोये. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. व्हॉइस ऑफ पायगाव विजयजी भोये यांचं शुभ आगमन झालेलं आहे. सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता मात्र न्यू बॅटर सचिन भोईर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. लघु हा बाद झाला. 2 धावा त्याने बनवल्या आपल्या संघाकरता. तो झेल देऊन तंबूच्या आशिराला निघून जातोय. तर त्याच्या जागेवरती सचिन भोईर आलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल. बॉलर आकाश तयार. षटकातील चौथा बॉल असेल. यावेळेस काय घडलेलं आहे. बॅटची एज लागून जाईल. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. 2 धावा डिक्लेअर. या 2 संघाची धावसंख्या 30 वर पोहोचली गेलेली आहे. चांगली बॉलिंग करतोय. यस, बिमर साठी नक्कीच पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, बॅट्समनने घेतलेला आहे. यस, फेअर डिलिव्हरी असेल. चांगल्या चेंडूची नोंद होईल आणि या 2 धावा मात्र प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 30 वर पोहोचली गेलेली आहे. 4 चेंडू टाकून दिलेले आहे. 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. वेलकम जयेंद्रजी वाघे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आता मात्र क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल. या वेळेला निर्धाव. चांगला बॉलर आहे या बॉलिंग संघाचा आकाश. चांगल्या प्रकारे बॉलिंग तो करतोय. अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरचा षटक आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. बॅटची एज अँड फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. यानंतर होणारा सामना असेल सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल सह्याद्री स्पोर्ट्स बापाने. दोन्ही संघाला विनंती असेल आपण टॉस करण्याकरता आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे. पहिल्या इनिंगची समाप्ती झालेली आहे.
संघाची धावसंख्या 30 वर पोहोचली गेलेली आहे आणि 31 टार्गेट असेल. आई जीवदानी 11 बॉलिंग या संघाला पाहावं लागेल या 31 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल किंवा या 31 धावा कशा प्रकारे डिफेंड करेल आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघ. सह्याद्री स्पोर्ट्स बापाने संघाला विनंती असेल आपला कर्णधार आपण पाठवून द्यायचा आहे. اقفز لي استدر हॅलो हॅलो. चला दोन संघामध्ये आपण या ठिकाणी टॉस करतो. आशिष भोईर आहे त्यांच्या शुभ हस्ते. एका बाजूने टॉस वरती आपण पाहिलं तर मग विजयदीप स्पोर्ट आहे आणि दुसऱ्या बाजूने खोपरकर बॉईज. कॉल कोण देणार आहे? खोपरेपाडा असा कॉल आहे आणि येथे मात्र विजयदीप स्पोर्ट. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग सह्याद्री स्पोर्ट बापाने टीमच्या बाजून लागले. दादांना विनंती करतो शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. मिलिंद टॉस जिंकला डिसिजन काय असणार आहे? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि 4 ओव्हरचा मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये साधारणतः किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 50+. संपूर्ण संघ आहे का आज या आई महामाई चषकामध्ये? हो. वेस्टॉमला शुभेच्छा असतील. रुपेश टॉस जिंकलं असतं तर डिसिजन काय घेतलं असतं? फिल्डिंग मनासारखं झालंय. फिल्डिंग आलेली आहे. 4 ओव्हरचा मॅच. सह्याद्री स्पोर्ट बापाने संघ म्हटलं तर एक चांगला टॉप लेवलचा संघ आहे वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 30. आज तुमचा संघ संपूर्ण आहे का? सांगू शकत नाही. तुम्हाला देखील शुभेच्छा देतो कारण मैदानाच्या दिशेने मॅच देखील चालू आहे. तर मित्रांनो टॉस पासून न्यूज अशी आहे. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग सह्याद्री स्पोर्ट बापाने या संघाच्या बाजूने लागलाय. त्यांनी डिसाईड केलंय बॅट पस. आता आपण थेट जाऊया समालोचन कक्षाच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज असतील व्हॉइस ऑफ कॉमन आमचे साथी समालोचक मित्र अमितजी शर्मा. थँक्यू सो मच. डिबेन लाईव्ह टेक्निकल टीम. धन्यवाद विजयजी भोये. तर वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. लहू तयार. षटकातील पहिला बॉल असेल. यावेळेस हा प्रकार बॉल खराब क्षेत्ररक्षण. सहज आणि सोपा झेल धरतीला दान दिलेला आहे. यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट प्रॉपर चेंडूने बॅटचा प्रॉपर कनेक्शन झाले नाहीये आणि या एकच धाव मात्र कंप्लीट केलेले आहे दोन्ही बॅटरने. स्ट्राइक एंडला संदीप असेल. संदीप सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू चेंडूच्या खाली 2 क्षेत्ररक्षक. खराब क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षण. खराब अतिशय खराब दर्जा पाहायला मिळतोय आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी संघाच्या माध्यमातून. बॉलरला साथ द्यायची असेल तर नक्कीच चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करावे लागेल. डुबते हुए को तिनका का सहारा काफी आहे आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करावे लागेल या दुसऱ्या इनिंग मध्ये. यावेळेस काय घडलेलं आहे? ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा आलेला वाईड. 51 तर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. पोहोचली जाईल 4 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या 4. धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. बॉलिंग वर्सेस भेंडीपाडा बी असं मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा मात्र डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 6 वर पोहोचली गेलेली आहे.
सावध आणि संत गतीने सुरुवात करण्याचा प्रयत्न करताय दोन बॅटर आपण पाहतोय. अमोल तळेकर आणि संदीप थापड असेल मैदानाच्या आतमध्ये. लो स्कोरिंगचा मॅच आहे. नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल बॉलिंग करणाऱ्या संघाला. आता मात्र चांगला फटका, चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने. संकेत धावतोय, सुंदर बॅकअप झालेला आहे मिड विकेटच्या दिशेने. आता काय करते काय बिघडते आणि यावेळेस रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल प्लीज आपण लवकर बॅटर पाठवायचे आहेत, घाई करायची आहे थोडीशी. आता मात्र पहिली विकेट डाऊन झालेली आहे. संदीप थापड हा बॅटर बाद झालेला आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. चांगली बॅटिंग त्याने केली, 6 धावा त्याने बनवलेल्या आहेत आपल्या संघाकरता, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये तो बॅटर बाद झालेला आहे. त्याच्या जागेवर न्यू बॅटर इंटर होईल पंकज वाडे. हा बॅटर नव्यानेच इंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 8 वर पोहोचली गेलेली आहे. चांगला प्रेक्षणीय मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आई जीवदानी 11 बॉलिंग्स वर्सेस आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी. हा मॅच मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ 100% देण्याचा प्रयत्न करतायत. या पहिल्या मॅच मध्ये पाहावं लागेल कोणता संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. आपण पाहणार आहोत. लहू तयार, षटकातील नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस चेंडूला ड्राईव्ह केलाय, चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण, सुरेख फेक, परंतु बॅकअप खराब झालेला आहे लहू याच्या माध्यमातून आणि ही एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केलेली आहे दोन्ही बॅटरने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालेल्या आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. अमोल तळेकर आणि पंकज वाडे हे दोन बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग त्यांना मात्र करावी लागेल. आपल्या संघाला विजय संपादन करून द्यायचं असेल तर नक्कीच चांगले प्रयत्न करावे लागतील, कारण त्यांच्या अगेन्स्ट भेंडीपाडा बी संघ याला आपण पाहतोय त्यांच्यामध्ये देखील चांगली बॉलिंग लाईनअप आहे, चांगली क्षमतेचे खेळाडू आहेत. चांगली कामगिरी करावी लागेल बॉलिंग संघाला. लहू घोषे षटकातील शेवटचा बॉल असेल. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. यावेळेस दांडी 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 गोल, फलंदाज बाद. अरे दूर से ही ललचाऊंगा क्या मैं तुझको पुकार करके, जिया में है कोई बात, सबा पे है कोई बात. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. विजयदीप खोपरेपाडा पुरस्कृत आई महामाई देवी चषक दुसऱ्या दिवसाला आपण नक्कीच सुरुवात झालेली आहे. पहिला मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये भेंडीपाडा बी वर्सेस बॉलिंग्स या दोन संघाच्या दरम्यान. तर या वेळेला न्यू बॅटर सनील सावरे आलेला आहे. नॉन स्ट्राइक एंडला असेल आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर पंकज याला आपण पाहणार आहोत. संघाची धावसंख्या 9 वर पोहोचली गेलेली आहे. संकेत घोषे हा बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल.
हा देखील एक चांगला बॉलर आहे या भेंडीपडा 20 संघाचा. त्याला मात्र नक्कीच चांगला लाईन चांगला लेंथ मध्ये बॉलिंग करावी लागेल. लो स्कोरिंगचा मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला गेला. बॅट थोडीशी वरून फिरली गेली आणि नक्कीच आपण पाहिलं तर नक्कीच या वेळेला पहिला बॉल डॉट झालेला आहे. बॅटर पंकज वाडे स्ट्रायकिंग एंडला आहे. नक्कीच चांगला धावा बनवण्याचा प्रयत्न तो करेल यात काही शंका नाहीये. चांगला बॅटर आहे या संघाचा संकेत घोषे. षटकातील दुसरा बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. या वेळेला काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅट अँड बॉल पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल पुन्हा एकदा निर्धाव डॉट डिलिव्हरी. नक्कीच कॉन्फिडन्स वाढला असेल या बॉलरचा. चांगली बॉलिंग करताना दिसतोय संकेत घोषे याला आपण पाहतोय. 2 चेंडू त्याने डिलिव्हर केलेले आहेत. 2 चेंडूमध्ये अद्यापही एकही धाव त्याने खर्च केलेली नाहीये. चांगली कामगिरी, चांगला बॉलर, चांगला उभरता सितारा, चांगला यंग टॅलेंट आहे या भेंडीपडा 20 संघाचा. संकेत तयार. षटकातील तिसरा बॉल असेल. बॅटर पंकज करता राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेला या 3 धावाने सांघिक धावसंख्या 12 वर पोहोचली गेलेली आहे. आपल्याकडे बॅलन्स कमी असताना नक्कीच चांगल्या प्रकारे बॉलिंग आणि चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे, परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. खूपच खराब क्षेत्ररक्षण झालं होतं मागील बॉलवरती. आता मात्र सुंदर फटका चिन्ह ड्राईव्ह केलाय. चेंडू जाईल त्यापेक्षा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. हलकासा फ्लंबल झालेला आहे तिकडचा क्षेत्ररक्षक आणि त्याचाच फायदा उचललेला दोन्ही बॅटरने आणि या 2 धावा मात्र प्राप्त केलेल्या आहेत या बॉलवरती. चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करत आहे 2 बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पंकज वाडे आणि त्याच्या सोबतीनं असेल सनील सावरे. स्ट्राईक एंडला सनील याला आपण पाहणार आहोत. यावेळेस चांगला फटका हवेमध्ये. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट. चांगला क्षेत्ररक्षण झालेलं आहे. सुरेख फेकी आणि 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 15 वर पोहोचली गेलेली आहे. एकंदरीत या षटकातील 5 बॉल टाकून झालेले आहेत. 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत. बॉलर संकेत याने चांगल्या प्रकारे बॉलिंग करत आहे आपल्या संघाकरता. चांगला धावा तो रोखण्याचा प्रयत्न करतोय, परंतु क्षेत्ररक्षक त्याला चांगल्या प्रकारे साथ देत नाहीये. शेवटचा बॉल षटकातील टाकण्याकरता सज्ज होईल. यावेळेस सुंदर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जाईल. ओहो क्या बात आहे. चांगला झेल लहू याच्या माध्यमातून फलंदाज बाद. जैसी तू बनती है री आई आई जय जो जय अरे जय कहाँ बोली अरे जय कहाँ तेरे पीछे ये पोरा आई जो आई ऐसा ही बंगला तेरे लिए बांधू तो पाए जिया चैन एक तेरे वादा तो बाहों में झूलो तेरे बिना रैन सदा साथ निभाऊं कहीं और न जाऊं कभी हाथ ना आए कभी दिल में समाए धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शंभू बलंगे यांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण बसायचं आहे. शंभू बलंगे साहेबांना विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण बसायचं आहे. नक्कीच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत
त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. रोशन घोषे आलेला आहे बॉलर बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल असेल. आता मात्र काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये, पंचाचा इशारा आलेला वाईड. अवंतरच्या रूपाने एक धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. ऑप्टमच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी केली होती बॉलर रोशन याने. एक धाव अवंतरच्या स्वरूपामध्ये खर्च करतोय. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. चांगल्या लाईन चांगल्या लेंथ मध्ये बॉलिंग करावी लागेल. लेफ्ट आर्म बॉलर आहे, त्या बॉलर करता नक्कीच उजव्या हाताचा बॅटर स्ट्रायकिंग एंडला असेल. पंकज वाडे असेल स्ट्रायकिंग एंडला. चांगला धावा तो जमवत आहे आपल्या संघाकरता. यावेळेस विकेट किपर पुन्हा एकदा चुकी करतो. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. 22चा इशारा आलेला आहे पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. विकेट किपर चुकी करताना दिसतोय. नक्कीच चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करावे लागेल. लो स्कोरिंगचा हा मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली बॉलिंग, चांगले एफर्ट्स लावावे लागतील आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघाला, परंतु तसं काही होताना दिसत नाही. हा प्रकार बॉल चेंडूला कट केलाय. चेंडू जाईल शॉर्ट गली क्षेत्रामध्ये, चेंडू निघून जाईल. पाहूया नक्कीच आउटफील्ड थोडंसं खराब आहे. चेंडू स्टॉप झालेला मैदानाच्या आतमध्ये आणि या 2 धावा प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 19 वर आता मात्र पोहोचली गेलेली आहे. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 चेंडू मध्ये नक्कीच 4 धावा खर्च करतोय बॉलर रोशन घोषे. चांगला कमबॅक करावा लागेल. इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. यावेळेस काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये, पुन्हा एकदा चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. व्हाईटचा इशारा प्लस 22चा इशारा सुद्धा आलेला आहे. 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील या बॉल ओव्हरती. खराब बॉलिंग यस नक्कीच होताना दिसत आहे रोशनच्या माध्यमातून. अपकमिंग यंगस्टर आहे, यंग टॅलेंट आहे, परंतु स्वैर मारा करतोय. या तिसऱ्या ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग करावी लागेल. नक्कीच चांगलं वापसी करावी लागेल. चांगला कमबॅक करणं गरजेचं आहे या बॉलरला. रोशन याला आपण पाहतोय संघाची धावसंख्या 21 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 10 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता आई चौदानी 11 बॉलिंग संघाला. या वेळेला सुंदर चेंडूची हाताळणी अपील केली होती लाऊड. पंचांकडे आशंकित नजरेने पाहिलं होतं, परंतु ही अपील मात्र फेटाळून लावलेल्या आहे पंचांनी. चेंडू जाईल टॉट. चांगला कमबॅक, सुरेख गोलंदाजी या बॉलवरती केलेली आहे बॉलर रोशन याने. कोणत्याही प्रकारे मोठा फटका मारून देत नाहीये या बॉलवरती. चांगला कमबॅक, चांगली बॉलिंग, या प्रकारची बॉलिंग करावी लागेल भेंडीपाडा संघाला. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, बॅटन बॉल पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. लागोपाठचे 2 चेंडू अगदी निर्णायक टाकतोय बॉलर रोशन घोषे. चांगला कमबॅक, सुरेख वापसी केलेला आहे या बॉलरने मागील 2 बॉल मध्ये. शेवटचा बॉल असेल या षटकातील. संघाची धावसंख्या 21 वर कायम आहे. शेवटचा बॉल असेल, शेवटचा बॉल असेल या षटकातील. रोशन तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. हा प्रकार बॉल हुक करता प्रयत्न. काय घडलेल्या मैदानाच्या आतमध्ये पंचांची रिव्ह्यूची मागणी आहे व्हाईट साडे. भरपूर चेंडूने उसळी घेतली होती. आता आपण पाहणार आहोत तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून काय निर्णय येईल. हा प्रकार बॉलची हाताळणी केली होती. व्हाईट बॉल असेल. येस, तिसऱ्या पंचाचा इशारा सुद्धा आलेला आहे व्हाईट बॉलचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला.
संघाची धावसंख्या 22 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 22 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. रोशन घोषे हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल. आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण येण्याचा प्रयत्न करतायत परंतु थोडासा अपुरा राहिला स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आणि त्याचाच फायदा उचललेला दोन्ही बॅटरने. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या छान चर्चा गावोगावान. आमचं आयोजन छान चर्चा गावोगावान. त्यांची वेगळीच झलक, त्यांची वेगळीच झलक. खोपरेपाडा संघाने ठेवलाय आई महामाई चषक. 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 राकेश गोवारी कर्णधार, त्याला ओळखते दुनिया सारी. त्याला ओळखते दुनिया सारी. त्याला ओळखते दुनिया सारी. चेतन पडवले उपकर्णधार, त्यांची धन्यवाद वेगळीच DJ. दोस्ती यारी. धन्यवाद. त्यांची वेगळीच दोस्ती यारी. त्यांची वेगळीच दोस्ती यारी. खोपरेपाडा 7 धावांची मैदानावरी. गरज असेल. चला एक बॉल असं बाकी असेल. संघाची धावसंख्या 25 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल. रोशन याच्या षटकातील. शेवटचा बॉल. रोशन तयार. षटकातील शेवटचा बॉल असेल. टाकण्याकरता सज्ज होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईक एंडला संजू असेल. कटकरचा प्रयत्न चेंडूला दिशा दिलेल्या चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावाने संघाची धावसंख्या
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं विनंती असेल आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघाला. चला वेळेबद्दल सहकार्य करा. आपण दोन्ही संघाला विनंती करतोय. चला घाई करायची आहे. फील्ड सेटअप करून घ्या. निलेश दिवा हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. चला घाई करायची प्लीज. 6 चेंडूचा खेळ बाकी, 5 धावांची गरज. शेवटचा ओव्हर हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर निलेश दिवा. स्ट्राइक एंडला पंकज वाडे असेल. 5 धावांची गरज. 1 ओव्हरचा खेळ बाकी असेल. स्लॉग ओव्हरचं षटक टाकण्याकरता सज्ज होईल निलेश दिवा. चला घाई करायची पेज. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. स्ट्राइक एंडला पंकज वाडे याला आपण पाहणार आहोत. षटकातील पहिला बॉल असेल. आता मात्र चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीने बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जाईल डॉट. सुरेख सुरुवात. चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये बॉलिंग करतोय बॉलर निलेश. लो स्कोरिंगचा मॅच आपण पाहतोय मदिनेच्या आतमध्ये चालू आहे. 5 बॉलचा खेळ बाकी असेल. 5 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. पाहावं लागेल कोणता संघ या मॅच मधून विजयी होईल. येणाऱ्या 5 बॉल मध्ये आपण पाहणार आहोत निलेश दिवा. षटकातील दुसरा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. यावेळी सुंदर फटका. काय घडलेल्या मॅचच्या आतमध्ये चेंडू जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. खेळायचं होतं ऑन साइडच्या दिशेने. चेंडू जाईल डॉट. चांगली सुरुवात या ओव्हर मध्ये करतोय बॉलर निलेश दिवा. नक्कीच चांगला बॉलर आहे. या वेळेला जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून सुरेख सुरुवात झालेली आहे. चांगल्या लाईन चांगल्या लेंथ मध्ये चांगल्या टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करतोय बॉलर निलेश. यावेळेस जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज अँड फलंदाज बाद. सहाय जबरी माझा यारी दिगिरी कोणी बी ताकती लावा. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आपण जर पाहिलं तर यावेळेस सामन्यामध्ये रंगत ट्विस्ट निर्माण झालेले आहे. बॉलर निलेश दिवा याला आपण पाहतोय कामगिरी त्याच्या माध्यमातून सुरेख झालेली आहे. या ओव्हर मध्ये 3 चेंडू डॉट टाकतोय. विकेटने प्राप्त केलेले आहे. आता मात्र न्यू बॅटर एंटर होईल आकाश लिलके. फुलटॉस बॉल. चेंडू जाईल फ्लाइंग स्लिपला. लहू आहे त्या ठिकाणी. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 27 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र जर पाहिलं तर या वेळेला 2 बॉलचा खेळ बाकी असेल आणि जिंकण्याकरता 4 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल. सामना नक्कीच टफ झालेला आहे. बॉलिंग संघाच्या विरोधात परंतु चांगली बॅटिंग करावी लागेल. स्ट्राइक एंडला संजू नम याला आपण पाहणार आहोत. यावेळेला सुरेख चेंडूच्या हाताळणे केला हेच होतं समोरच्या दिशेने. बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. प्रेशर मध्ये आलेला आहे बॅटर संजू नम आणि आकाश लिलके. हे 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र सुरेख बॉलिंग या ओव्हर मध्ये करतोय बॉलर निलेश दिवा.
फक्त आणि फक्त 1 धाव त्याने खर्च केलेली आहे. चांगली कामगिरी, एफर्टलेस कमबॅक केलेला आहे या बॉलरने. या प्रकारची बॉलिंग केली तर नक्कीच चांगला प्रयत्न करू शकतोय भेंडीपाडा हा संघ या मॅच मध्ये. निलेश, आता मात्र या वेळेला काय घडलेलं आहे, सामना मात्र जिंकलेला आहे आई गादवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन. फरक पडतो तू नसल्यावर. आजची दोस्ती आपली भावा, आजची दोस्ती आपली भावा. असा हाय जबरी माझा धन्यवाद डीजे, धन्यवाद. चला, निलेश दिवा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे. चांगली कामगिरी त्यांनी केली. समोरच्या संघाला 5 धावांची गरज असते.